विजयी मेळावा फक्त मराठीपुरताच राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय होणार। इगतपुरीमधील मनसे शिबिरात राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं सद्यस्थितीमध्ये महत्त्वाचं, उद्धव ठाकरेंचं मत। तर मित्रपक्षांच्या अधिकृत भूमिकेनंतर आघाडीमध्ये लढायचं की स्वबळावर याची रणनीती ठरवणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून भाजपचा विभागनिहाय आढावा। आज रात्री 8 वाजता मराठवाड्यामधील भाजप आमदारांसोबत चर्चा करणार। निवडणुकीच्या अनुषंगाने प्रलंबित विकास कामं आणि समस्या जाणून घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रात्री 8 वाजता पत्रकार परिषद। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधणार। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संबोधित करणार। अजित पवार यांच्याकडून पुण्यामध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत। महापालिका निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना। तर देवेंद्रजींचे पुण्याकडे विशेष लक्ष। अमृता फडणवीस यांचं भाष्य। आरोपींवर योग्य कलम लावली नाहीत। आरोपींना वाचवण्यासाठी मंत्री आणि गृह मंत्रालयातून पोलिसांना फोन। मारहाण प्रकरणावरून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप। प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहामध्ये निवेदन। घटनेनंतर आरोपींना तात्काळ अटक करत पोलिसांनी फिर्याद नोंदवली। योग्य ती कलम लावून कारवाई करू, फडणवीसांचं आश्वासन। दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। आरोपींना अटक न करता प्रतिबंधात्मक कारवाई करणार। प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी पोलीस उपअधीक्षक विलास यामावार यांची माहिती। मुख्यमंत्र्यांसाठी मला सहानुभूती। चड्डी बनियान गँग सोबत बसून त्यांना युती धर्म पाळावा लागतोय। कोण बुक्का मारतोय, कोण काय करतोय, मात्र फडणवीसांना कारवाई करता येत नाही, आदित्य ठाकरे यांनी डिवचलं। चड्डी बनियान गँग कुणाला बोलता, हिम्मत असेल तर नाव घेऊन बोला। निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना चॅलेंज, सभागृहातच भिडली। प्रवीण दरेकर यांनी सोसायटीच्या स्वयं पुनर्विकासाचा अहवाल उद्धव ठाकरे यांना दाखवला। प्रामाणिक काम करत असतील तर मी कायम पाठीशी। ठाकरेंचा संवाद। तर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, प्रामाणिकतेवर प्रश्नच येत नाही, दरेकरांचं भाष्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात 20 ऑगस्टला सुनावणी, तर याच वर्षी निकाल लागणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमुळे जवळची तारीख देण्याची ठाकरेंचे वकील सिब्बल यांची होती मागणी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम रखडलं। दुसऱ्या टप्प्याच्या कामाला निधी मिळत नसल्यामुळे कामात अडथळा, उद्धव ठाकरे यांचा आरोप। जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही, खासदार सुप्रिया सुळेंकडून स्पष्ट। अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडतात। मोदींच्या योजना लागू करा हा पाटलांचा आग्रह स्वागतार्ह, मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मोर्चा। आमदार शिवाजी पाटलांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा। महामार्गासाठी आमच्या जमिनी घ्या असं म्हणत सातबारा हातात घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले। इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं 3 दिवसांचं शिबिर। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार। राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये 3 वकिलांकडून महाराष्ट्राच्या डीजीपींकडे तक्रार। मारहाण करताना व्हिडिओ काढू नका या विधानावर आक्षेप। वरळीमधील मेळाव्यामध्ये केलेल्या वक्तव्यावरून तक्रार।